माझे नाव बबन रामवीर, राहणार उंबरनेवाडी. तर आज आम्ही तिन्ही गावाचे ग्रामस्थ, आरकसवाडी, तिरकरवाडी आणि उंबरनेवाडी तिन्ही गावाचे ग्रामस्थ मिळून आलो आहे. कारण गावात येण्या जाण्यासाठी तात्पुरता पर्याय रस्ता आम्ही बनवतो आहे. कारण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. आमदाराकडे तक्रार केली, आम्ही तहसीलदार साहेबांकडे तक्रार केली, मान्यश्री खासदाराकडे तक्रार केली, परंतु आमचा याच्यावर काही तोडगा निघत नाही. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ 50-60 ग्रामस्थ आहेत तिन्ही वाड्यातील, आमच्या हातमेहनतीने रस्ता आम्ही पूर्ण बनवून घेतो आहे. कारण एखादी बाईक तरी जावा याच्या अनुषंगाने हा रस्ता बनवतो आम्ही. परंतु किती दिवस शासन आमच्याकडं आदिवासीकडं दुर्लक्ष करेल. कारण करोडो रुपयाचा निधी येतो आहे आदिवासी विकासासाठी, परंतु तो कुठं जातो आहे. एका बाजूला तुम्ही मिसिंग लिंक काढला की 200 कोटीच्या वरती खर्च केल्या, त्यातून थोडा तरी आम्हाला खर्च केला असता तर आम्हाला पर्याय रस्ता तयार झाला असता. परंतु शासन लक्ष देत नाही. तर आमची हीच विनंती आहे, मान्यश्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यश्री एकनाथ साहेब तर आम्हाला तातडीने रस्ता करून द्यावा ही विनंती. की माझं एक सांगणं आहे एकनाथ शिंदे साहेबांना आणि माननीय श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आताच मे महिन्यात म्हणजे मिसिंग लिंकला तुम्ही 7 करोडाच्या वरती पैसे खर्च केले. जर तेच पैसे जर आपल्या महाराष्ट्रात काही वाड्यात रस्ता नाही, लाईट नाही, तेच पैसे जर 7 करोड इकडे संपवले असते दुरुस्तीला तर नक्कीच महाराष्ट्राचा विकास झाला असता. तर आम्ही सांगतोय महाराष्ट्राचा विकास झाला नाही.